नमस्कार मित्रांनो, कैलास तरमास या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सीटेट म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता या परीक्षेचा आपण 12 जानेवारी 2022 रोजी झालेला पेपर 2 चा आपण हिंदी या विषयाचं 30ही प्रश्नाचं आपण योग्य विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे। बघा मित्रांनो, जर तुमची भाषा 1 किंवा भाषा 2 ही जर हिंदी असेल तर लक्षात घ्या, आपण हिंदी या विषयाचे आपण पूर्ण 30ही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आज सॉल्व्ह करून घेणार आहे। चला बघा, आता पहिल्यांदा उत्तरा दिलेला आहे, नीट लक्षात घ्या का उत्तरा देताना तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तरा वाचन करून घ्या। बघा आता आपण डायरेक्टली प्रश्नांच्या उत्तराकडे जाणार आहे। बघा पहिला प्रश्न सांगतोय का 91वा प्रश्न बघा, म्हणजे आपण जेव्हा सॉल्व्ह करायला जातो आपण तेव्हा 91 पासून आपण हे प्रश्न सॉल्व्ह करत असतो, बरोबर आहे। पुढे बघा सांगितलंय का सबसे बड़ी तपस्या किसे कहा गया है। बघा जर आपण उत्तराचं नीट वाचन जर केलं आपण, बघा काय का नीट वाचन केलं तर आपल्याला इथं डायरेक्ट दिसते बघा, सच्चाई के बराबर कोई तपस्या नहीं है। बघा काय सांगितले, सच्चाई के बराबर कोई तपस्या नाही आहे। म्हणून मित्रांनो लक्षात घ्या का आपल्याला याच्यामध्ये दिसतंय का पर्याय एक दिले तप करना, त्याच्यानंतर दुसरं दिलंय सत्य बोलना, तिसरं दिलंय मिताचरण, चौथं दिलंय सरळ होना। तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे तर सत्य बोलना, बरोबर आहे। कारण उत्तरात सांगितले आहे का सर्वात मोठी तपश्चर्या म्हणजे काय, सत्य बोलणे आहे। सत्यासारखी कोणतीही तपश्चर्या नाही। या ओळीतून स्पष्ट होते का आपली सत्य बोलणे हीच काय तपश्चर्या असणार आहे। ओके, पुढचा आता प्रश्न बघूया 92वा। बघा काय सांगितलंय, गद्य के आधार पर निम्नलिखित में से किसने सत्य पर चलने का आदर्श स्थापित किया गया है। जर आपण उत्तराकडे जर बघितलं बघा नीट, जर आपण उत्तराचं जर चांगल्या प्रकारे वाचन केलं तर आपल्याला दिसून येते का कोणी सांगितलं होतं, राजा हरिश्चंद्र यांनी। कोणी सांगितलं होतं, राजा हरिश्चंद्र यांनी। मग बघा का आपला पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1। काय असणार आहे आपला पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। कारण उत्तरानुसार राजा हरिश्चंद्रांनी सत्याचे पालन करण्याचा व आदर्श प्रस्थापित केला पाहिजे याच्याविषयी वास्तववादी सांगितले। त्याच्यानंतर त्यांनी ओळखून ते आयुष्यभर सत्याच्या मार्गापासून कधीही डगमगले नाही, बरोबर आहे। त्यांनी काय आयुष्यभर सत्याच्याच मार्गावरती चाललेले होते, बरोबर आहे। पुढचा बघूया आता आपण 93वा प्रश्न, आध्यात्मिक व्यक्ती क्या करते है। बघा आध्यात्मिक व्यक्ती क्या करते है। बघा आता जर आपण याचं निरीक्षण केलं तर काय सांगितलं का आध्यात्मिक व्यक्ती स्वतःसह इतरांना सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरित करतात, बरोबर आहे। आणि मानवजातीसाठी हे कार्य ते आयुष्यभर करत जातात, त्याला आध्यात्मिक व्यक्ती असे म्हणतात। म्हणजे ते स्वतः सत्याच्या मार्गावर चालतात आणि दुसऱ्यांना पण सांगतात आणि ते आयुष्यभर चालतात। बघा मग आता आपण पर्याय चेक करूया, केवळ आपने के लिए ध्यान लगाते हैं हे चुकीचं असणार आहे। अपने लिए ही सच के मार्ग पर चलते नाही, ते सर्व समाजासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी चालत असतात, बरोबर आहे। पुढे दिले केवळ अध्यात्म का उपदेश देते, हे पण चुकीचं आहे। म्हणजे पर्याय राहिला 4 ते योग्य असेल ते बघा आता काय, सोई के साथ दूसरों को भी सच्चाई के मार्ग पर चलने के लिए प्रेरित करते, ऍब्सोल्युटली राईट, बरोबर आहे। काय ते स्वतः पण त्या मार्गावर चालतात आणि दुसऱ्याला पण त्या मार्गावरती घेऊन चालत असतात। ओके, त्याच्यामुळे आपलं पर्याय असणार आहे 4। पुढचा बघूया, किसका जीवन करुणा और समर्पण का होता है। बघा काय सांगितले, किसका जीवन करुणा और समर्पण का होता है। बघा आता आपण जर उत्तराचं नीट निरीक्षण केलं तर आपण समजू शकतो का काय बाबा का आध्यात्मिक व्यक्तीचे जीवन हे करुणा आणि समर्पणाचे जीवन असतात। बघा कशाचे असतात, आध्यात्मिक व्यक्ती जो असतो ना त्याचे जीवन हे करुणा आणि समर्पणाचे जीवन असते आणि त्याच्या मनात इतर सजीवांबद्दल सहानुभूतीची भावना असते आणि तो त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करत असतो। बघा असा व्यक्ती कोण असतो तर आध्यात्मिक व्यक्ती असतो। त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे तर योग्य उत्तर असणार आहे। ओके, पुढचा प्रश्न बघू आता मित्रांनो। बघा पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे 95वा प्रश्न। बघा काय सांगितलंय का सत्य के लिए सदैव राजा हरिश्चंद्र को ही क्यों याद किया जाता है। जेव्हा सत्य असेल काय, जेव्हा सत्याची एखादी गोष्ट असेल, आपण बऱ्याचदा बोलतो का तू काय राजा हरिश्चंद्र लागला का, म्हणजे याचा अर्थ असा होतो का आपण त्यांना कधी आठवतो जेव्हा सत्याची गोष्ट असेल, बरोबर आहे। का असेल बघा आता का असेल, कारण त्यांनी सत्यासाठी फक्त राजा हरिश्चंद्राचे स्मरण केले जाते। कारण अनेक संकटे संघर्ष करूनही राजा हरिश्चंद्राने सत्याचा मार्ग सोडला का, अजिबात नाही सोडला। ते आयुष्यभर सत्याचे मार्गाने चालत राहिले, बरोबर आहे। पर्याय चेक करूया आता बघा,
हवं तर उत्तरामध्ये पण तुम्हाला उत्तर भेटून जाईल बघा काय. तर राजा हरिश्चंद्र ने दुखों को घबरा कर सत्य की राह छोड़ दी, चुकीचे. राजा हरिश्चंद्र ने अनेक कष्ट व संघर्षों के बावजूद भी सत्य का मार्ग नहीं छोड़ा आहे. त्याच्यामुळे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हे 2च आपलं काय असणार आहे योग्य आणि एकदम फायनली उत्तर असणार आहे बघा. बरोबर आहे का. राजा हरिश्चंद्र यांनी काय केलं का सत्याच्याच मार्गावर चालले, कितीही संकटे कितीही संघर्ष केला पण त्यांनी सत्याचा मार्ग सोडला का, अजिबात सोडला नाही. ओके, पुढचा बघूया आता. गद्यांश में किस गुण को सर्वोपरी बताया है. बघा म्हणजे काय गद्यांश में दिलेल्या कोणता असा भाग दिलेला आपल्याला उतार्यामध्ये का तो सर्वोच्च सांगितला आहे. मग या उतार्यामध्ये आपल्याला काय दिसतो का परमार्थाचा जो गुण सर्वोच्च असे वर्णन केले. इतरांचे भले करणे म्हणजे परोपकार होणे, जे लोक सेवाभावी कार्य करतात त्यानंतर त्यांनाच खऱ्या अर्थाने माणूस म्हणण्याचा अधिकार आहे, अशा प्रकारचं आपल्याला सांगितलंय. मग आपण आता पर्याय बघू. याच्यामध्ये काय पर्याय आपल्याला दिलेले आहे का मित्र का भाव हे नसणार आहे, परोपकार का भाव बरोबर हे असणार आहे. तिसरा बघा, तिसरा पण चेक करूया. यथार्थवादी होणे का भाव हे नाहीये, सत्यावधी का भाव हे पण नाहीये. मग आपलं फायनल उत्तर काय असणार का परोपकार का भाव. म्हणून पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आणि परोपकार म्हणजे काय असतो का इतरांचं चांगलं करणं, कोणाचंही वाईट करू नये, त्या लोकांची सेवा भारती आपण कार्य करत राहणे, तसेच त्यांना खऱ्या अर्थाने माणूस म्हणण्याचा अधिकार असतो आणि त्यांना सत्याच्याच मार्गावरती घेऊन जाणे म्हणजेच काय असतं परोपकार का भाव. ओके, पुढचा प्रश्न आता बघूया मित्रांनो का 97 प्रश्न बघूया. महापुरुष का उचित समाज विग्रह है. बघा महापुरुष का उचित समाज विग्रह है. बघा मग आता काय असणार आहे का महापुरुष म्हणजे काय असतो आपण का त्याला आपण म्हणतो का कर्मधार्य संयुग असे लावले. बरोबर, कर्मधार्य संयुग असे लावलेले. मग महापुरुष म्हणजे काय असतो का एक महान पुरुष असतो. काय असतो तो एक महान पुरुष असतो, आपण श्रेष्ठ पुरुष आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बघा महान पुरुष दिसते. बाकीचे बघा महापुरुषाला स्पेस दिला जागा दिली हे होईल का नाही. ऋषी पुरुष हे पण नाही आणि महपुरुष हे पण नाही. काय महान पुरुष हे आपलं पर्याय क्रमांक 1 हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. राईट. पुढे बघा काय सांगितलंय तर समूह से भिन्न शब्द कोणसा है. बघा काय सांगितले समूह से भिन्न शब्द कोणसा आहे. बघा काय सांगितले सत्य, असत्य, दानी आणि ज्ञानी. बरोबर आहे. बघा मग आता याच्यातला वेगळा शब्द आपल्याला शोधायचा आहे. भिन्न म्हणजे कसा असतो वेगळा असतो. ओके, बघा मग सत्य, दानी आणि ज्ञानी हे सगळे एकत्र आले. बरोबर. असत्य म्हणजे काय खोटं असतं. बरोबर आहे. असत्य म्हणजे काय असतं खोटं असतं आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. मग हे बाकी दानी पण येतात, ज्ञानी आणि सत्य पण एकत्र येतात. असत्य एकत्र असू शकतो का नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. बघा समजते. बघा पुढचं आता आपण बघूया का याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याकडं. पुढचं सांगितलंय का गद्यांश में. बघा काय सांगितलंय गद्यांश में पाप किसके लिए प्रयुक्त हुआ है. बघा नीट प्रश्न एकदा समजून घ्या, कारण बऱ्याचदा कधी कधी काय होतं का बऱ्याच ठिकाणी मिस्टेक होते आणि आपण प्रश्न सॉल्व करत असताना का सॉल्व करताना बऱ्याचदा आपण मिस्टेक होऊन जाते. ओके, बघा गद्यांश में पाप किसके लिए प्रयुक्त होता है म्हणजे पाप कोणासाठी प्रयुक्त होत असते. बघा आता काय दुसरों का परिहास करना हे पण नसणार आहे. बरोबर आहे. अपशब्द बोलणं म्हणजे एखाद्याला विचित्र बोलणं वगैरे. पण उतारानुसार आपल्याला काय सांगितलंय का झूट बोलणं म्हणजे काय खोटं बोलू नये. बरोबर आहे. काय सांगितलं आपल्याला खोटं बोलू नये. बरोबर आहे. खोटं बोललं तर पाप लागतं. त्याच्यामुळे काय का पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे आपलं योग्य आणि एकदम फायनली उत्तर असणार आहे. बघा पुढे दिला सरळ होणं हे तर नाहीच नाही. बरोबर आहे. म्हणजे काय पर्याय क्रमांक 3 आपला असणार आहे झूट बोलणं. ओके, बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण सॉल्व्ह करून घेतले प्रश्न. आता पुढचे पण आपण प्रश्न बघणार आहेत. त्यापूर्वी मित्रांनो जर व्हिडिओ खरंच आवडला असेल एकदा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा का व्हिडिओ कसा वाटला. बघा मित्रांनो आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, पुढे बघा आता आपल्याला कविता म्हणतो आपण का अशा प्रकारे दिलेले. मग आता आपल्याला बघायचे याच्यामध्ये का कोणकोणते प्रश्न ते आणि त्याच्यावरती कोणकोणते उत्तरे असणार आहे, योग्य उत्तरे कोणते असणार आहे. ओके, तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही किंवा व्हिडिओ थांबवून तुम्ही आरामात रीड करू शकता. ओके, पुढे आता बघायचे आपल्याला
काय सांगितलंय का बघा, ओके बघा काय सांगितलंय, कविता के किस शब्द में संवेदनाओं के प्रति उपेक्षा का भाव प्रकट होता है। बघा कवितेमध्ये अशी कोणता शब्द दिला आपल्याला का त्याच्यामधून संवेदनाबद्दलची भावना निर्माण होते, बरोबर। म्हणजे काय, अतिक्रमण म्हणजे काय आपण म्हणतो का मर्यादेचे उल्लंघन किंवा गैरवापर अशा प्रकारचा आपल्याला दिसतो का जास्त आपल्याला दिसतो भाव। आता बघू शकता आपण याच्यामध्ये का आपल्याला हा क्रमण हा शब्द आपल्याला दिसतो बघा, हटा नाही, अंगदुख पण नाही, रोखता नाही, अतिक्रमण दिसतो। कुठलं तो अतिक्रमण, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ओके, पुढे दिला 101 वा प्रश्न, कविता में किसके प्रति सरोकार व्यक्त किए गए हैं। बघा कवितेमध्ये किसके प्रति सरोकार व्यक्त किए गए हैं। मग आपण याच्यामध्ये जर नीट आपण जर कवितेला आपण जर चांगल्या प्रकारे जर रीड करून घेतली आपण, तर आपण याच्यामध्ये समजू शकतो का काय समजू शकतो याच्यामध्ये आपण का इंद्रियांची तुलना ही डायनोसॉरशी केली आहे, कारण संवेदना डायनोसॉर प्रमाणेच नामशेष होतील आणि याचे कारण आज माणूस भावनांना महत्व देत नाही, बरोबर। एक दिवस जेव्हा येईल का भावना संपतील, मग कोणाला याची प्रतिक्रिया दिलेली आहे, कोणाला दिलेली आहे तर ही डायनासोरला दिलेली आहे, बरोबर आहे। कोणाला दिले, डायनासोरला दिले। बघा शायद डायनासोर के बाद अब संवेदना का नंबर है, बरोबर आहे। मग बघा पर्याय आपल्याला दिसतोय 101 चा काय दिसतोय पर्याय क्रमांक बघा याच्यामध्ये का कविता में किसके प्रति सरोकार व्यक्त किए गए हैं, कशा प्रकारे दिले आपल्याला का इथे सांगितलं डायनासोर के प्रति दिले का आपल्याला बघा का नाही, आपल्या संवेदनाओं के प्रति दिलेले आहे, बरोबर आहे। कशा दिले, संवेदनाओं के प्रति दिलेले, त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे तर योग्य उत्तर असणार आहे। नीट समजून घ्या, नाही तर काही लोक लगेच डायनासोरला टिक करशाल। बघा पुढचा बघू आता आपण, पुढे दिलेलं आहे आपल्याला का 103वां प्रश्न आपण बघूया आता का जनमानस की संवेदनाओं को कागज कलम में समेटने का तात्पर्य है। बघा काय, जनमानस के संवेदनाओं को कागज कलम में समेटने का तात्पर्य है। पहला दिया है जनमानस की संवेदनाओं को छुपाना, दूसरा दिया है जनमानस की संवेदनाओं की मौखिक अभिव्यक्ति, जनमानस की संवेदनाओं की लिखित अभिव्यक्ति, आणि चौथा है जनमानस की संवेदनाओं को कागज में उतारना। बघा मग आता जनमानस की संवेदनाओं का कागज कलम में समेटने का तात्पर्य म्हणजे याचा तात्पर्य काय असणार का जनतेच्या भावना किंवा पेन कागदावर टिपणे म्हणजे काय का जनतेच्या भावनांची लेखी अभिव्यक्ती असणार आहे। लेखणी कागदाच्या माध्यमातून लोकांच्या भावना व्यक्त करतात, लिखित स्वरूपात आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे। मग पर्याय क्रमांक आपला असणार आहे तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे, लिखित सांगितले ना, बघा काय असणार आहे लिखित स्वरूपात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, जनमानस की संवेदनाओं की लिखित अभिव्यक्ती। ओके, पुढचा आता प्रश्न आपल्याला बघायचा आहे 104वा, सांगितलाय का संवेदनाओं का घर बनाने से अभिप्राय है। काय का आपण संवेदनाओं का घर बनाने से अभिप्राय काय सांगितलं आपल्याला का भावनांचे घर बनवणे म्हणजे लेखीतील भावनांचा मुख्य स्तर म्हणून ओळखला जातो किंवा समावेश केला जातो। जेव्हा लिखित भावना लिखित स्वरूपात व्यक्त केल्या जातात तेव्हा स्पष्टपणे समजतात की आपण स्पष्टपणे मोजतो का म्हणजे सांगतो का आपल्याला समजतं का बाबा पूर्ण सांगितलं ते मनापासून व्यक्त केलं, जे काय असं नसेल ते लिखित सांगतो आपण, बरोबर आहे। मग अशा प्रकारचा अर्थ होतो। मग आता काय पर्याय बघा, मुख्य स्तर के रूप में संवेदनाओं का लेखन में शामिल करना, बरोबर है। गौण्य स्तर के रूप में संवेदनाओं को लेखिक में शामिल करना हे नसणार आहे। मुख्य स्तर के रूप में संवेदनाओं की कल्पना करना हे पण नसणार, आपण थोडी थोडी आयडिया करू शकतो, पूर्ण नाही। गौण स्तर के रूप में संवेदना का यथार्थ चित्रण करना हे पण नाही। मग आपलं फायनल उत्तर काय असणार का पर्याय क्रमांक 1 असणार आहे का जे भावनांचं आपण घर बनवतो त्यांना, बरोबर आहे का आपण त्याला एकदम मुख्य स्तरावरती आपण त्याला समावेश करतो आणि भावना आपल्या लिखित स्वरूपात पूर्ण व्यक्त केल्या जातात। ओके, त्याच्यामुळे आता 104चं हे आपलं पर्याय क्रमांक 1 हे आपलं फायनल उत्तर असणार आहे। बघा पुढचा आता बघा का 105 आपल्याला दिलेला प्रश्न, 105 आपल्याला काय सांगतो का संसार का पर्यायवाची शब्द नाहीये। बघा काय सांगितलं आपल्याला, संसार का पर्यायवाची शब्द नाहीये। बघा काय आता बघा दुनिया आपण म्हणतो ना, दुनिया गोल आहे किंवा आपण म्हणतो संसार आहे, दुनिया आपण जगत आहे, बरोबर आहे। बघा त्याच्यानंतर जगत पण येऊ शकतो, जग पण येऊ शकतो,
पण धरती येऊ शकतं. धरती हा संसार आहे असं कधी ऐकलंय का आपण? बघा धरतीला काय म्हणतो आपण? पर्यायवाची काय का त्याला आपण म्हणतो का भूमी म्हणतो, वसुंधरा म्हणतो, असे वेगवेगळे शब्द ते. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय आपलं का पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे, कारण संसाराला पर्यायवाची शब्दात धरती नाहीये, जग आहे. बघा बरोबर आहे. जगत पण आहे आणि दुनिया पण आहे, पण धरती आहे का? नाहीये. ओके, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 ही काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढचा आता बघू मित्रांनो. 106वा प्रश्न. क्षेत्रीय बोली हे डॅश डॅश. बघा काय क्षेत्रीय बोली डॅश डॅश हे. चला आता नीट समजून घेऊया काय आपल्याला क्षेत्रीय बोली म्हणजे काय असते आणि याचा जो भाग असतो का कशाला म्हटलं जातं. ओके, बघा आता जर आपण नीट समजून घेतलं का आपण याच्यातला बघितला का क्षेत्रीय बोली म्हणजे काय का प्रादेशिक बोली आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो का प्रादेशिक बोली म्हणजे काय का आपण प्रादेशिक भाषेची वाणी वैशिष्ट्ये, प्रात्यक्षिक बोली ज्याला आपण म्हणतो का टोपोलेट असे म्हटले जातात. बरोबर आहे का? ही विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्या भाषेचे विशिष्ट रूप असते का जसं आपण त्याला एक लँग्वेज म्हणतो आपण का ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भागानुसार भाषा बोलल्या जाते. जसं आता आपण महाराष्ट्रामध्ये राहत असतो. बरोबर आहे. जशी वारली आपण म्हणतो इकडे, त्याच्यानंतर खानदेशी भाषा आपण म्हणत असतो, डांगानी भाषा आपण म्हणत असतो. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत. त्याच्यामुळे क्षेत्रीय भाषा म्हणजे काय असतं का एखादा प्रादेशिक बोलणारी भाषा असते. बरोबर आहे. पर्याय चेक करूया. क्षेत्र की भाषा की वाक विशेषता है. बरोबर आहे. देश अथवा राज्य की भाषा नसणारे, क्षेत्र की लिपी के साथ हे पण नसणारे, क्षेत्र की लिखित भाषा हे पण नसणारे. त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार का एखाद्या विशिष्ट प्रदेशाची किंवा एखाद्या विशिष्ट भागाची बोलली जाणारी भाषा असते. ओके, पुढचं बघू आपण. निम्नलिखित में से कौन सा संकेत भाषा के संबंध में सत्य है? काय संसार में केवल एक संकेत भाषा आहे? नाहीये. वेगवेगळ्या संकेत भाषा वेगवेगळ्या असतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर संकेत भाषा प्राकृतिक भाषा नाहीये असं पण नाही. काही ठिकाणी प्राकृतिक भाषा आहे. बरोबर आहे. काही ठिकाणी प्राकृतिक भाषा असू शकते आणि आहे काही ठिकाणी. पुढचे बघा तिसरा दिला आपल्याला का संकेत भाषा प्राकृतिक भाषा आहे. बरोबर नाही. संकेत भाषा काय आपल्याला काही प्राकृतिक भाषा आहे का ती एक नैसर्गिक भाषा आहे का? नैसर्गिक भाषा ही एक अशी भाषा असते का जी अर्थ व्यक्त करण्यासाठी किंवा श्रवणविषयक नमुने वापरण्याऐवजी त्यांना आपण म्हणतो का संप्रेषण केलं ते. त्याच्यानंतर याबाबत त्यांच्या हालचाली असतात, चेहऱ्यावरील हावभाव म्हणतो आपण त्याचा वापर केला जातो. सांकेतिक भाषा ह्या त्यांच्या स्वतःचं व्याकरण शब्दकोशातील संपूर्ण नैसर्गिक भाषा ह्या वापरल्या जातात. बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. बघा 107चा पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढचा बघूया आता आपण. 108वा प्रश्न दिलेला आपल्याला काय सांगतोय बघा. तर निम्नलिखित में से कौन सा प्रथम भाषा के संदर्भ में द्वितीय भाषा अधिगम के बारे में सत्य है? बघा काय सांगितलं द्वितीय भाषामध्ये पर्याय बघा. द्वितीय भाषा प्रथम भाषा के सीखने में हस्तक्षेप करते नाही, अजिबात नाही ना, काहीच प्रॉब्लेम क्रिएट करत नाही, तुम्ही आरामात शिकू शकता. दुसरा दिलाय प्रथम भाषा द्वितीय भाषा सीखने में सहायता करते. ऍब्सोल्युटली राईट आहे. काय जर तुमची पहिली भाषा क्लिअर असेल किंवा जी तुम्हाला भाषा येते ना त्याच भाषेच्या आधारावरती तुम्ही दुसरी भाषा शिकू शकतात. बरोबर आहे. आपल्याला मराठी येते तर आपण इंग्लिश शिकत असेल, समजा हिंदी शिकतोय किंवा इंग्लिश शिकतोय, मग आपल्याला काही जे आपले वर्ड असतात त्याच्या आधारावरती जे आपला रेफरन्स म्हणतो आपण का त्याच्यावरतीच आपण दुसरी भाषा ही शिकू शकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं डायरेक्टली फायनली योग्य उत्तर असणार आहे. बघा ओके, पुढचा बघा 109चा. भारत में शिक्षा नीति में भाषा को डैश डैश रूप से जानते हैं. बघा काय का भारतामध्ये आपण शैक्षणिक धोरणामध्ये भाषा हे भाषेचं सूत्र म्हणून ओळखला जातो आपला 3 भाषा म्हणून. बरोबर आहे. त्रिभाषा म्हणजे आपण म्हणतो सूत्र भाषा किंवा इंग्रजी असेल किंवा संबंधित राज्याची एखादी प्रात्यक्षिक भाषा आपण समजतो, म्हणजे एखादी मातृभाषा आपण म्हणतो, राज्याची भाषा आणि आपण जी देशाची आपण भाषा म्हणतो द्वितीय भाषा, तृतीय. बरोबर आहे. अशा प्रकारचा उल्लेख त्याच्यामध्ये केला जातो. ओके, मग बघा आता काय का नीति में भाषा को डैश रूप से जानते. कोण काय वापरतात? शिक्षण नीति में भाषा के नाहीये, शिक्षक के माध्यम के रूप में मातृभाषा के हे पण नाहीये, प्रथम भाषा द्वितीय भाषा तथा अंग्रेजी के हे पण नाहीये, काही ठिकाणी असं नाहीये. बरोबर आहे. प्रथम भाषा द्वितीय भाषा वेगळी, इंग्रजी असं आहेच असं पण नाहीये. पुढचं बघा त्रिभाषा सूत्र फॉर्म्युला की
काय त्रिभाषा, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार. कारण त्रिभाषा काय मातृभाषा, राष्ट्रभाषा आपण म्हणतो, एखादी प्रादेशिक भाषा वगैरे अशा प्रकारचा त्याला उल्लेख केला जातो. एक भाषा शिकला, प्रथम भाषा, द्वितीय आणि तृतीय असा उच्चार केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4च आपले काय असणार आहे, फायनल उत्तर असणार आहे. ओके, पुढचा बघा काय सांगितलं आपल्याला, का दक्षता आधारित भाषा शिक्षण का, काय दक्षता आधारित भाषा शिक्षण का, उद्देश डॅश डॅश हे. बघा आता मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो का दक्षता भाषा जो शिक्षण आहे आपण म्हणतो का त्याचा ऍक्च्युली उद्देश काय. बघा ऍक्च्युली उद्देश काय समजून घ्या, का शिक्षकांना अध्यापन शास्त्रामध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो का शिक्षकांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवता आल्या पाहिजे वगैरे, त्यांनी वेगवेगळे ज्ञान शिकवलं पाहिजे, तसाच एक भाग आहे. मग आता काय आहे का याच्यामध्ये भाषा शिक्षण उद्देश काय सांगतो का प्रावीण्य आधारित भाषा शिक्षणाची उद्दिष्टे परिभाषित संदर्भामध्ये असावी. बरोबर आहे. उदाहरणार्थ शिक्षण, काम, वैयक्तिक किंवा व्यावसायिक विकासामध्ये भाषा वापरण्याची क्षमता विकसित करते. जर तुम्ही शाळे लेवल पासून 2-3 लँग्वेज तुमच्या असतात ज्यात तुम्ही नीट शिकल्या तर पुढील तुम्हाला वैयक्तिक कामासाठी एज्युकेशन असेल, काम असेल किंवा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये तुम्ही उपयोगी करू शकता. त्याच्यानंतर सक्षमतेवर आधारित अध्ययन प्रक्रियेचे केंद्र म्हणजे शिकणाऱ्यांमध्ये क्षमता असते. त्यानंतर क्षमता विकसित करते. कार्यक्षमता, योग्यता हे दिलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्याची व्यक्तीची क्षमता दर्शवते. बरोबर आहे. मग याला काय म्हणतात का हे जे पूर्ण काय का आपण दक्षतावरती असलेला आपण भाषा शिक्षणाचे उद्देश आहे. मग आपण जर याचा विचार केला तर आपल्याला दिसतंय का पर्याय क्रमांक 1 जर बघितला आपण का परिभाषित संदर्भ जैसे शिक्षा, कार्य, व्यक्तिगत अथवा व्यावसायिक विकास में भाषा प्रयोग की जाती क्षमता को विकसित करना. म्हणून काय आपलं का पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढचा आता बघूया आपण काय का 111 प्रश्न. शिक्षा शास्त्र को अपनाने में सक्षम बनाने के लिए सामग्री में शिक्षा शास्त्र को सन्निहित करना डैश डैश कहलाता है. बघा काय आता दिले आपल्याला पर्याय व्यवस्थित बघून घ्या अगोदर का काय प्रामाणिक सामग्री तथा सामग्री का संपादन हे काय नाही, प्रामाणिक वगैरे जे आहे तेच असणार आहे ना, त्याला थोडी आपण चेंज करू शकतो. बरोबर आहे. दुसरा काय सामग्री की विषय वस्तू की वैधता. बघा काय सामग्री की विषय वस्तू की वैधता हे पण नसणार आहे. पुढे दिले सामग्री का शिक्षण शास्त्रीय संपादन. बरोबर आहे का, म्हणजेच काय का शिक्षकांना अध्यापन शास्त्रांमध्ये अंगीकारता यावे यासाठी साहित्यात अध्यापन शास्त्र असणं गरजेचे. मग अध्यापन शास्त्रामध्ये असताना या प्रक्रियेमध्ये का पद्धतशीर अभ्यासाला आपण अध्यापन शास्त्र म्हणतो का, यामध्ये अध्यापनाची शैली असते, कौशल्य असतो किंवा धोरणांचा अभ्यास केला जातो आणि शिक्षक जेव्हा शिकवतो तेव्हा शिकणाऱ्याला शक्य तितके समजेल याची काळजी घेतली जाते. बरोबर आहे काय, नाही तर वारंवार चाललंय म्हणून चाललंय. शिक्षण शास्त्रामध्ये काय काय जेवढं ते समोरच्याला समजेल तितकंच शिकवलं जातं. बरोबर आहे. म्हणून काय आपलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे मित्रांनो, तर योग्य उत्तर असणार आहे. बघा 111चं पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. डन. पुढे बघा, पुढे सांगितले काव्य शिक्षण का मुख्य उद्देश काय. काव्य शिक्षणाचा उद्देश काय असतो तर हे म्हणजे काय का कल्पनांसाठी असतं. एखादी मजा कल्पना म्हणतो आपण. कविता शिकवण्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये कवितेचा आस्वाद निर्माण व्हावा, त्यांना आनंद घेण्याची क्षमता विकसित व्हावी. त्यानंतर कवितेतील भाषा कलात्मकपणे व्यक्त होते. प्राथमिक स्तरावर कविता शिकवण्याचे उद्दिष्ट निर्माण होते. अभिरुची वाढते, भावना विकसित होते, सौंदर्याची भावना विकसित होते किंवा कवितेची आवड निर्माण होते आणि एखाद्या निसर्ग वगैरे आपण म्हणतो का कल्पना शक्तीचा विकास होतो. अशा प्रकारचा काव्य शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. मग याच्यावर आपण चेक करा पर्याय कुठला आहे. काय सांगते आपल्याला बघा, काव्य आनंद तथा विचारो केले. हे बरोबर आहे ना, काय आनंद घेण्यासाठी आहे, विचारांसाठी आहे. दुसरा दिलं व्याकरण शिकणे केले, येतं व्याकरण वेगळं असतं. तिसरा दिलं काव्य कवी के बारे में जानने के लिए, हे पण नसतं. कविते जो कवी आहे त्याची माहिती आपल्याला ऑलरेडी दिली असते. नंतर काव्य शब्द संपदा शिकणे के लिए हे पण नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला काय असणार आहे, फायनल आणि योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढे बघा 113वा प्रश्न आता आपल्याला बघायचे. काय सांगितले, कक्षा 8 की शिक्षिका शिक्षार्थियों को 5 वाक्य पढ़कर सुनाती है. बघा काय करते ती 5 वाक्य पढ़कर सुनाती है तथा उन्हें ठीक उसी तरह सीखने के लिए कहती है. वह श्रवण की कौन सी युक्ति को बढ़ावा देने का प्रयास करती है.
बघा फक्त काय करायचं, अशा वेळेला प्रश्न हा एकदा नीट छान प्रकारे रीड करून घ्यायचा, त्याच्यामध्ये मिनिंग काय दिले ते बघून घ्यायचं आणि मग पुढे लक्षात घ्यायचं. बघा काय सांगितलंय का 8वीचा वर्गाचा शिक्षक आहे, काय करतो तो 5 वाक्य त्यांना वाचून लिहून दाखवतो. बरोबर आहे, ठीक आहे. काय करतो 5 वाक्य पडकर सुनाते आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. नंतर काय का त्यांना अगदी तशाच प्रकारे लिहायला सांगतो, जसे आहे ना तसे शिक्षक त्यांना लिहायला सांगतात. त्यानंतर ते ऐकण्याच्या उद्वर्गामी पद्धतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते. लेखी किंवा ऐकलेला उतारा समजून घेण्यासाठी अनुलंब धोरण किंवा कौशल्य भाषेचा आपण म्हणतो लहान घटकावर लक्ष केंद्रित करते. यामुळे शिक्षकाला भाषा संपादनात भाषेचे मूलभूत घटक कसे महत्वाचे आहेत हे जाणून घेण्याची संधी मिळते. बरोबर आहे. मग आता बघा पर्याय बघा का आपण आता मग काय एखाद्या शिक्षकाला भाषेचे मूलभूत घटक कसे महत्वाचे आहे हे जाणून घेण्याची संधी मिळते. मग याला काय म्हणतात तर उध्वरमुखी युक्ती असे म्हणतात. बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे आपलं काय असणार आहे तर फायनल उत्तर असणार आहे. ओके, पुढे बघूया आता 114 बघा. एक शिक्षक संदर्भों में शब्द और छोटे वाक्यों को भाषा खंडों के रूप में प्रयुक्त करता है जो समाविश्लेषित पूर्ण के रूप में है, जिसके उपरांत वह संदर्भों में खंडों को शिक्षार्थी को द्वारा प्रयोग करने के लिए देता है. शब्दावली सिखाने की यह कौन सी पद्धति का उपागम है. बघा काय का शिक्षकाद्वारे विद्यार्थ्यांना शब्दसंग्रह शिकवण्याची पद्धत किंवा दृष्टिकोन आपण म्हणतो, त्यामध्ये विभागामध्ये वेगवेगळे शब्द वापरले जातात आणि त्यांना संदर्भ म्हणून वापरण्यास शिकवले जातात. ते शब्दकोश दृष्टिकोन आहेत. बघा काय का आपण ते म्हणतात शब्दकोश दृष्टिकोन आहे, म्हणजे काय आपण त्याला म्हणतो कोश विषयक उपागम. काय असतो, कोश विषयक उपागम असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. डन. पुढे बघा 115 संज्ञात्मक रूप से शैक्षणिक भाषा निपुणता डैश डैश की ओर संकेत करती. कशा संदर्भात संकेत करते तर काय म्हणतो त्याला आपण का संज्ञात्मक दृष्ट्या शैक्षणिक भाषा प्रवीणता म्हणजे अमूर्त विचार, उच्च स्तरावरील भाषा कौशल्यासाठी भाषेचा वापर. जेव्हा मुलांची भाषेवर पूर्ण प्रभुत्व होते तेव्हा तो अमूर्त विचार आणि उच्च स्तरावरील भाषा कौशल्यांसाठी भाषेचा वापर करण्यात सुरुवात होते. बरोबर आहे. मग आपण बघितलं काय आपल्याला दिसतो का अमूर्त विचारो तथा उच्च स्तरीय भाषा कौशल्य के लिए भाषे का प्रयोग. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय फायनल उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता बघा 116 प्रश्न काय सांगितले बघा समजून घ्या जरा नीट. बघा निम्नलिखित में से कौन सा कार्य लेखन का प्रक्रिया उपागम है और कौन सा लेखन का उत्पादन उपागम है. बघा थोडक्यात थोडंसं समजून घ्या. ओके, त्याच्यानंतर आपण बरोबर पुढे जाऊया. ओके, बघा काय सांगितले तर ए बघा आणि बी बघा थोडक्यात नीट समजून घ्या. ओके, ए बघा काय सांगते, आप अभी जिस कक्षा में है उसे देखिए, अपने रास्ते के साथ अवलोकन करें, वस्तुओं व्यक्तियों की क्रियाओं के बारे में सूचना एकत्रित करें. पुढे दिले विचारों बिंदुओं को लिखिए, एक रूप का विकसित कीजिए. त्याच्यानंतर मौखिक आपण म्हणतो का लेखिन संपादन कीजिए और अंतिम उपयुक्त अनुच्छेदों का शीर्षक दीजिए, मसौदा लिखिए. बघा अशा प्रकारे दिलेले. आता आणि पुढे काय सांगितले आपल्याला बी बघा, सांप की आत्मकथा पर 200 शब्दों में म्हणजे आपण म्हणतो का 200 शब्दों में एक अनुच्छेद लिखिए. बघा आता फक्त लक्षात ठेवायचे का आपल्याला याच्यामध्ये उपागम कोणता आणि उत्पादन उपागम कोणता आहे हे फक्त 2 लक्षात ठेवायचे. बघा काय सांगितलं याच्यामध्ये आपल्याला का दिलेल्या विधानामध्ये आपल्याला समजते का विधान ए जर बघितलं आपण का तुम्ही ज्या वर्गात आहात ते बघा, तुमच्या मार्गावर निरीक्षण करा, वस्तू लोक कृतीबद्दल माहिती गोळा करा, कल्पना मुद्दे लिहा, बाह्यरेखा विकसित करा, मसुदा लिहा किंवा संपादित करा किंवा अंतिम मसुदा लिहा. बरोबर आहे. एखादा दृष्टिकोन वगैरे तुम्हाला लिहायची. पण विधान बी काय सांगते का आपल्याला सापाच्या आत्मचरित्यावरती 200 शब्दामध्ये परिच्छेद लिहायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे काय हे काय उत्पादन दृष्टिकोन काम करते. म्हणून प्रक्रियेचा दृष्टिकोन अभ्यासक्रम संस्थेच्या आपण एखादा म्हणतो प्रक्रियेला मॉडेलमध्ये प्रक्रियेला प्राधान्य दिले जाते. बरोबर आहे. म्हणून काय असणार आहे आपल्याला का याचं उत्तर असणार आपल्याला का पर्याय 4 का ए ही प्रक्रिया उपागम आहे. प्रक्रिया म्हणजे काय आपण समोर बघतोय, ऑब्झर्व करतोय, आपल्याला दिसतंय
आणि बी उत्पादन उपयोग म्हणजे काय आपल्याला ते माहिती करून घ्यायची, त्याच्यावरती आपल्याला आयडिया लावायची, डोकेटी लावायची, एखादी विचार करायचे काय कसा असेल कसा असणार, बरोबर आहे. म्हणून काय असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे आपलं फायनली उत्तर असणार आहे. ओके, चला आता मित्रांनो शेवटचे आपले 3 प्रश्न राहिले, त्यापूर्वी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट नक्की करा. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच भेटला जाईल का ज्या प्रकारचा व्हिडिओ पाहिजे. आणि खरंच व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि पुन्हा सांगतो व्हिडिओला एकदा लाईक करा. ओके, पुढचं बघूया आता. शिक्षार्थियों में भाषा जागरूक डैश डैश की ओर संकेत करता ही. पहिला सांगितलंय भाषा प्रयोग करने वाले का व्याकरणिक ज्ञान. बघा काय सांगितलंय का भाषा प्रयोग करने वाले का व्याकरणिक ज्ञान. दूसरा दिले भाषा के रूप में प्रकार्य के प्रति सचेतनता तथा संवेदनशीलता को बढ़ाना. भाषा के चारों कौशल्य की समझ, भाषा में पढ़ने लिखने के प्रति सचेतनता और संवेदनशीलता को बढ़ाना. बघा मग आता समजून घ्या याच्यामध्ये काय आपल्याला दिसतंय का का शिक्षार्थियों में भाषा जागृत कशी करू शकतो आपण. कशी करू शकतो तर शिकणाऱ्यामध्ये भाषा जागृत करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा भाषेचं वाचन करणे, त्यानंतर लेखन कसं येईल, त्याच्यामध्ये कशी जागरूकता निर्माण होईल, कशी संवेदनशीलता वाढता येईल हे बघू शकतो. त्यानंतर भाषा जागरूकता ही आपल्या भाषेची जाणीव असण्याची अवस्था आहे आणि भाषा अवगत करूनच आपण तिचा वाचन आणि लेखनासाठी वापर करू शकतो, बरोबर आहे. आपण पर्याय बघा कुठे येऊ शकतो तर चौथा पर्याय जर बघितला भाषा में पढ़ने लिखने के प्रति सचेतनता और संवेदनशीलता को बढ़ाना. म्हणून काय असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. डन. पुढे बघा निम्नलिखित में से कौन सी भाषा शिक्षा की संकल्पना नहीं है. बघा काय सांगितलं आपल्याला संकल्पना नाही आहे. बघा व्याकरण अनुवाद विधी आहे ना, भाषा आली म्हणजे व्याकरण तुमचं असणार आहे. नेटवर्क के प्रकार. बघा नेटवर्क के प्रकार हा थोडासा तुम्हाला वेगळा वाटतं, जाळ्याचे प्रकार म्हणतो आपण का, बरोबर आहे. मग नेटवर्कचे प्रकार का असतो का बाबा एखादी संकल्पना जाळ्याचा प्रकार म्हणतो का, भाषा शिक्षण दुसरी किंवा परदेशी भाषा शिकवण्याची प्रक्रिया असते, एखाद्या सराव प्रामुख्याने भाषाशास्त्राची असते, परंतु जी आंतरविद्या शाखीय क्षेत्र असू शकत, बरोबर आहे. मग भाषा शिक्षणाचे मुख्य 4 प्रशिक्षण श्रेणी असते, संवाद क्षमता, क्रॉस सांस्कृतिक अनुभव आणि एकात्मिक साक्षरता, बरोबर आहे. पुढे बघा काय आपल्याला का बेमेल विश्लेषण हे असणारे रूप तथा कार्य पण बरोबर आहे. म्हणजे काय आपल्याला कोणती संकल्पना नाही सांगितलं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. नेटवर्क के प्रकार, कारण हे आंतरजातीय आपण त्याला म्हणतो का आंतरभाषीय, इट्स माय मिस्टेक सॉरी, काय आंतरविद्याशाखीय आपण म्हणतो, काय आंतरविद्याशाखीय क्षेत्र त्याला म्हणतो का जाळ्याचा प्रकार म्हणतो आपण, काही दुसरी किंवा परदेशी भाषा शिकवण्याची प्रक्रिया असते. ओके, पुढे बघूया आता मित्रांनो. आता आपल्याला पुढे बघायचे का 2 प्रश्न आपले शेवटचे राहिले. आता बघा नीट समजून घ्या. पुढे बघा पोर्टफोलिओ आकलन का उद्देश डॅश. पोर्टफोलिओचा उद्देश काय आपल्याला काय का मूल्यांकनाचा उद्देश आहे. त्याच्यानंतर पोर्टफोलिओचा उद्देश काय असतो का ठराविक कालावधीत विद्यार्थ्यांकडून शिकण्याची उदाहरणे गोळा करून घेणे, ठीक आहे, किंवा गोळा करणे आहे. त्याच्यानंतर पोर्टफोलिओ काय शालेय स्तरावर तयार केले जातात. त्याच्यानंतर विशिष्ट निकष मानकांवरती आधारित असतात. विद्यार्थी या मानकांचा वापर नियोजन गोळा करण्यासाठी, त्यांचे पुरावे सादर करण्यासाठी, तसेच स्वतः चिन्हांकित करण्यासाठी मार्गदर्शन म्हणून करतात. तसेच हे निकष काही मानके शिक्षकांकडून मूल्यांकन विद्यार्थ्यांना गुण किंवा ग्रेड देण्यासाठी वापरले जातात. याला काय म्हणतात पोर्टफोलिओ आकलन असे म्हणतात किंवा त्याचा असं उद्देश असे म्हणतात. ओके, मग आता चेक करा कुठला पर्याय आपला बरोबर आहे. एक बघा साक्ष्य के रूप में समयावधि में शिक्षार्थियों द्वारा सीखने के उदाहरणों को एकत्रित करना, बरोबर आहे. काय असणार एकत्रित करणं म्हणजेच काय आपल्याला काय हेच उद्देश आहे का आपल्या शालेय स्तरावर तयार केलेले उद्देश असतात ते काय वेगवेगळे नियोजन गोळा करण्यासाठी, त्यांचे पुरावे सादर करण्यासाठी, स्वतः चिन्हांकित वापरण्यासाठी मार्गदर्शन म्हणून कार्य करतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे फायनली उत्तर असणार आहे. ओके, चला मित्रांनो शेवटचा प्रश्न आता राहिला आपला. शेवटचा प्रश्न आपल्याला बघायचे आणि आपल्याला हा व्हिडिओ आता थांबवायचे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहे. ओके, चला बघा काय दिला शेवटचा प्रश्न तर राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 काय सांगितले राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 डैश डैश के रूप में विदेशी भाषा के अध्ययन का समर्थन करती है. बघा मग काय काय नक्की याचा आपल्याला
का विदेशी भाषामध्ये मग आपल्याला माहिती आहे ना माध्यमिक स्तरावरती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार काय सांगितलं आपल्याला का अतिरिक्त पर्याय म्हणून परदेशी भाषा अभ्यासाचे समर्थन करते. अतिरिक्त एक्स्ट्रा आपण म्हणतो त्याला सेकंडरी म्हणतो आपण, बरोबर आहे. त्याच्यानंतर नव्या शैक्षणिक धोरणात 5वी पर्यंत शिक्षणाचे माध्यम मातृभाषा स्थानिक किंवा प्रादेशिक भाषा असाही म्हटले जाते. त्याच्यानंतर 8वी किंवा त्यापुढील वर्गापर्यंत वाढवता येते. नंतर माध्यमिक स्तरापासून परदेशी भाषा शिकवल्या जातात. मात्र नव्या शैक्षणिक धोरणात कोणतीही भाषा लादली जाणार नसल्याचे सांगण्यात येते. बरोबर आहे. म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं का आपण सेकंडरी म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. काय म्हणतो तृतीय म्हणतो आपण. म्हणून पर्याय बघा, पहिला बघा काय दिला सेकंडरी स्तर पर अतिरिक्त विकल्प, हेच उत्तर आपलं योग्य आहे. काय असणार आहे पर्याय क्रमांक एकच उत्तर आपलं योग्य असणार आहे, बरोबर आहे. पुढे बघा त्रिभाषा सूत्र हे नसणार आहे. विद्यालय शिक्षक तयार हे पण नसणार आहे. विद्यालय का तत्ता शिक्षक की पसंत हे पण नसणार आहे. कुठला विद्यार्थी त्याला इंग्रजी आवडते लगेच 4थीला गेला 5वीला गेला 2रीला गेला 8वीला गेला नाही आवडत ना, बरोबर आहे. मातृभाषा सोडून दुसरी भाषाच आवडत नाहीये. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज क्वेश्चन पेपर 2022 चे सॉल्व्ह करून घेतलेले. व्हिडिओ जर आवडला तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा सांगतो चॅनल सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओ या आपल्या चॅनलद्वारे नक्कीच घेऊन येणार आहोत. चला मित्रांनो आता आणि मागचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये आपण CDP चे 30ही प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेतले होते. ओके, आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.